नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण त्वरणित गतीवर आधारित दोन उदाहरणे सोडवणार आहोत. तर इथे बघा, पहिलं उदाहरण, एक चित्ता त्याच्या स्थिर स्थितीपासून 5 मीटर सेकंद वर्ग या एकसमान त्वरणाने धावायला सुरुवात करून तो 250 मीटर गेला, तर तेवढे अंतर पार करण्यासाठी त्याला लागलेला वेळ काढा. तर सर्वप्रथम या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिले आहे ते लक्षात घ्या. आपण हे आकृतीच्या सहाय्याने समजून घेतलेलं फायद्याचं ठरेल. या ठिकाणी एक चित्ता आहे असं समजा. तर मग उदाहरणात काय दिलं आहे, तर हा चित्ता त्याच्या स्थिर जागेवरून धावायला सुरुवात करतो. म्हणजेच आपला हा चित्ता सुरुवातीला त्याच्या जागेवर स्थिर स्थितीमध्ये होता हे समजते. त्यानंतर जेव्हा तो धावायला सुरुवात करतो तेव्हा त्याचा वेग 5 मीटर प्रति सेकंद वर्ग या एकसमान त्वरणाने वाढत राहतो. म्हणजे इथे त्वरण बरोबर 5 मीटर प्रति सेकंद वर्ग. तसेच तो धावायला सुरुवात करून 250 मीटर गेला. तर बघा, इथे समजा तो पूर्व दिशेला धावतोय आणि थोड्या वेळात तो या ठिकाणी पोहोचला. म्हणजेच या ठिकाणापासून ते या ठिकाणापर्यंत त्याचं झालेलं विस्थापन हे 250 मीटर आहे. त्यानंतर मग या विस्थापनासाठी किती वेळ लागला हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. मग मला सुरुवातीला काय वाटलं की हे काढण्यासाठी आपण वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ हे सूत्र वापरायचं का? कारण वेग व विस्थापनासंबंधी बोलताना हेच सूत्र मला प्रथम सुचले. मग प्रश्न असा आहे की मी हे सूत्र वापरू शकतो का? तर उत्तर असेल नाही, मी हे सूत्र वापरू शकत नाही. का नाही बरं? तर हे सूत्र तेव्हाच उपयोगी येईल जेव्हा वेग हा स्थिर असेल. पण आपल्या उदाहरणात हा वेग सतत बदलत आहे आणि इथे असं समजते की वेग हा वाढत आहे, कारण त्याची गती ही त्वरणित गती आहे. म्हणजेच इथे काय समजतं, तर या चित्त्याचा एक ठराविक वेग नाही, तर तो वाढता वेग आहे. म्हणजेच वेग हा बदलता आहे. मग मला सांगा बरं, या ठिकाणी मी वेग बरोबर कोणती किंमत ठेवणार? म्हणजेच हे सूत्र तेव्हाच उपयोगी येईल जेव्हा वेग हा स्थिर असेल. त्यामुळे या सूत्राचा वापर आपण करू शकत नाही. तर हे तुम्हाला आता समजलं असेल. मग हे एवढे विस्थापन होण्यासाठी लागलेला वेळ आपण काढणार तरी कसा? तर उदाहरणात आपण नीट बघितलं तर आपल्याला दिसते की त्वरण हे एक समान आहे. म्हणजेच त्वरण इथे स्थिर आहे. आपण या आधी सुद्धा बघितलं आहे की जेव्हा त्वरण हे स्थिर असते किंवा मग संपूर्ण प्रवासात त्वरण हे बदलत नाही, तेव्हा आपल्याकडे गतीविषयक 3 समीकरणे असतात की ज्यामध्ये v बरोबर अंतिम वेग, u बरोबर सुरुवातीचा वेग, a म्हणजे त्वरण, t म्हणजे वेळ आणि s म्हणजे विस्थापन. तर तुम्हाला या समीकरणांबद्दल माहिती नसेल तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या समीकरणांवर सखोल चर्चा केली आहे. ती समीकरणे कशी मिळाली हे सुद्धा बघितलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, म्हणजेच या संबंधीची तुम्हाला कल्पना येऊन जाईल. तर मग जेव्हा पण एखादी वस्तू स्थिर त्वरणाने गतिमान असते त्यावेळी आपण या समीकरणांचा वापर करू शकतो. मग आता काय करणार, तर या उदाहरणात आपल्याला या समीकरणातील कोणत्या चलांच्या किमती दिल्या आहेत बरं ते बघणार. त्यानंतर आपण बघणार की वेळ काढण्यासाठी या 3 समीकरणांपैकी कोणतं समीकरण आपल्याला उपयोगी पडते. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे त्याच्या प्रवासात तो चित्ता स्थिर स्थितीपासून धावायला सुरुवात करतो. म्हणजेच त्याचा सुरुवातीचा वेग हा 0 असेल, कारण आधी तो एका जागेवर स्थिर होता. मग u म्हणजे सुरुवातीचा वेग, तर आपण लिहिले u बरोबर 0. आपल्याला इथे त्वरण सुद्धा दिलेलं आहे. तर त्वरण बरोबर 5 मीटर सेकंद वर्ग. तर त्वरणासंबंधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे त्वरण धन किंवा ऋण असू शकते. जेव्हा वेग हा वाढता असतो तेव्हा आपण म्हणतो की त्वरण हे धन आहे, आणि जेव्हा वेग हा कमी होत जातो तेव्हा आपण म्हणतो की त्वरण हे ऋण आहे. पण या ठिकाणी वेग हा वाढत जात आहे, त्यामुळे त्वरण आपण धन घेतले. अजून काय आपल्याला दिलं आहे बरं, तर आपल्याला विस्थापन दिलेलं आहे. विस्थापन बरोबर 250 मीटर. मग इतक्या किमती आपल्याला या उदाहरणातून मिळतात व आपल्याला टी ची किंमत शोधायची आहे. तर मग या 3 किमतींचा वापर करून यापैकी कोणते समीकरण आपल्याला उपयोगी पडेल ते बघूया. तर सर्वप्रथम मी म्हणेन की तुम्ही हे स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न कराल का? नक्कीच करा. व्हिडिओ थांबवा व बघा ही वेळ काढण्यासाठी यापैकी कोणते समीकरण आपण वापरू शकतो ते. मग चला आता आपण बघूयात. जर तुम्ही पहिल्या समीकरणात बघितले तर या समीकरणात टी आहे, तर मग आपण हे समीकरण वापरू शकतो. पण इथे अडचण अशी आहे की यामध्ये v सुद्धा आहे, म्हणजेच अंतिम वेग की ज्याची किंमत आपल्याला उदाहरणात दिलेली नाही.
तर मग व्ही ची किंमत माहीत नसल्याने आपण हे समीकरण वापरू शकत नाही. मग आता दुसरे समीकरण बघा, तर यामध्ये सुद्धा टी आहे, त्यानंतर आपल्याला एस ची किंमत सुद्धा दिलेली आहे, तसेच यू ची किंमत सुद्धा दिली आहे. त्याच प्रकारे ए सुद्धा आपल्याला माहीत असल्याने आपण हे समीकरण वापरू शकतो. पण त्याच सोबत आपण तिसरे समीकरण सुद्धा तपासून बघूया. तिसऱ्या समीकरणात टी हा दिसतच नाही, त्यामुळं हे समीकरण आपल्या उपयोगाचेच नाही, कारण आपल्याला वेळ काढायची आहे. तर मग दुसरे समीकरण एस बरोबर यू टी अधिक 1/2 गुणिले ए टीचा वर्ग. तर मग बघूया टी ची किंमत आपल्याला काय मिळते. जर आपण एस ची किंमत ठेवली तर एस बरोबर 250 मीटर बरोबर, बघा यू ची किंमत इथे 0 आहे, त्यामुळे ही पूर्ण 0 होतं, अधिक 1/2 गुणिले ए, आता ए ची किंमत आहे 5 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले टी चा वर्ग. आता बघा मी जाणीवपूर्वक इथे एकके लिहितो, जेणेकरून उत्तर सुद्धा आपल्याला एककांमध्येच मिळेल. मग आता टी ची किंमत काढण्यासाठी आपल्याला थोडासा बीजगणिताचा वापर करावा लागेल. तर पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ थांबवा व स्वतःहून हे करून बघा, तुम्हाला नक्कीच जमेल. चला मग सोडवूया. तर बघा मला इथे टी वर्गाची किंमत काढायची आहे, त्यामुळे त्याच्यासोबत जे पण आहे ना ते मला बाद करावं लागेल. पण याआधी आपण हे कसं करायचो, तर ह्या सर्व किमती आपण या बरोबरच्या चिन्हाच्या या बाजू आणायचो, परंतु बीजगणितात असं होत नाही. मग बीजगणितात आपण हे कसं करतो, कशा या किमती ह्या बाजू येतात ते आपण बघूया. तर सर्वप्रथम आपण हा 2 बाद करूया, तर तो इथे छेदामध्ये आहे, त्यामुळं या समीकरणाच्या दोन्ही बाजूत आपण 2 ने गुणलं. मग असं केल्याने ह्या बाजूला हे 2 व हे 2 बाद होतील आणि अशा प्रकारे मग डाव्या बाजूला आपल्याला 2 मिळतील. तर हे बीजगणितात असं होतं. पुढे यांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळतं 2 गुणिले 250 बरोबर 500 मीटर बरोबर. पुढे आपल्याला काय इथे राहिलं, तर 5 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले टी चा वर्ग. मग पुन्हा मला हे 5 मीटर प्रति सेकंद वर्ग बाद करायचे आहेत. तर इथे बघा हे अंशामध्ये असल्यामुळं समीकरणाच्या दोन्ही बाजूत आपण 5 मीटर प्रति सेकंद वर्गने भाग देऊया. मग ह्या बाजूला हे 5 मीटर सेकंद वर्ग व हे 5 मीटर सेकंद बाद होतात. मग टी वर्ग बरोबर आपल्याला काय मिळेल, तर इथे यांचा भागाकार केला तर या 5 ने या 5 ला भाग दिला तर आपल्याला मिळतं 1 आणि हे 0 तर मिळाले 100. मग टी वर्ग बरोबर 100. त्यानंतर हा मीटर व मीटर बाद होतात आणि इथे मिळतात 1 भागिले सेकंद वर्ग, तर ते ह्या ठिकाणी होतील सेकंद वर्ग. तर मग आपल्याला मिळालं टी वर्ग बरोबर 100 सेकंद वर्ग, परंतु आपल्याला फक्त टी ची किंमत मिळवायची आहे, त्यामुळे या दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ घेऊया. मग याचं वर्गमूळ घेतल्यावर आपल्याला मिळतं टी बरोबर 100चं वर्गमूळ 10, त्यानंतर एस वर्गाचा वर्गमूळ एस. तर आपल्याला उत्तर मिळतं टी बरोबर 10 सेकंद. तर या 10 सेकंदात त्या चित्त्याचे विस्थापन 250 मीटर होईल. म्हणजेच जर आपण इथे दिशा गृहीत धरली नाही तर त्या चित्त्याला 250 मीटर एवढे अंतर पार करण्यासाठी 10 सेकंद इतका वेळ लागेल. त्यानंतर मग आपण दुसरे उदाहरण बघूया. बघा 20 मीटर प्रति सेकंद या वेगाने जाणारी रेल्वे पुढील स्थानकावर थांबण्यासाठी 8 मीटर प्रति सेकंद वर्ग या एकसमान अवत्वरणाने तिचा वेग कमी करत गेली, तर ती रेल्वे त्या स्थानकावर थांबण्यापूर्वी किती अंतर जाईल. तर मग ती रेल्वे 20 मीटर प्रति सेकंद या वेगाने जात आहे. तर असं समजा की ह्या ठिकाणी आपली रेल्वे आहे आणि ही 20 मीटर प्रति सेकंद या वेगाने गतिमान आहे. पुढे ती काय करते, तर ती ब्रेक घेते व तिचे 8 मीटर प्रति सेकंद इतकं अवत्वरण होत जाते. मग ब्रेक घेतल्याने तिचा वेग हा कमी कमी होत गेला, म्हणजेच तिचे अवत्वरण झाले. तर हे कितीने झाले, तर 8 मीटर प्रति सेकंद वर्ग. आपल्याला माहित आहे की अवत्वरणाच्या वेळी ही किंमत ऋण असते, तर हेच होतं ऋण 8 मीटर प्रति सेकंद वर्ग. त्यानंतर ती रेल्वे एका जागेवर थांबण्यापूर्वी किती अंतर जाईल. समजा पुढे स्थानक आल्याने तिने वेग कमी कमी केला, मग हा वेग कमी कमी होत जाऊन समजा या ठिकाणी ती पूर्णपणे थांबली. तर प्रश्न हाच आहे की ती पूर्णपणे थांबण्यापूर्वी किती अंतर धावली. म्हणजेच आपल्याला ह्या रेल्वेचे या ठिकाणापासून ते या ठिकाणापर्यंत झालेले विस्थापन काढायचे आहे. तर बघा मग उदाहरणात आपल्याला काय दिलेलं आहे, तर या रेल्वेचा सुरुवातीचा वेग आपल्याला माहित आहे, तो म्हणजेच 20 मीटर प्रति सेकंद. तसेच त्वरण आपल्याला दिलेलं आहे ते आहे ऋण 8 मीटर प्रति सेकंद वर्ग. अजून काय दिलं आहे बरं, तर बघा शेवटी ती रेल्वे पूर्णपणे थांबते, म्हणजेच इथे त्या रेल्वेचा अंतिम वेग हा 0 होईल, म्हणून v बरोबर 0. तर मग s ची किंमत किती. मग
तुम्हाला हे कसं सोडवायचं हे नक्कीच समजलं असेल तर व्हिडिओला थोडा वेळ थांबवा व बघा यसची किंमत काढण्यासाठी आपण ह्यापैकी कोणत्या समीकरणाचा उपयोग करू ते। मग इथे बघा पहिल्या समीकरणात यस नाहीच, त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला होणार नाही। त्यानंतर दुसरे समीकरण बघा, जरी यामध्ये यस असला तरी सोबत टी सुद्धा आहे, पण टी ची किंमत उदाहरणामध्ये दिलेलीच नाही, त्यामुळे ह्या समीकरणाचा आपल्याला उपयोग होणार नाही। मग आता तिसरे समीकरण बघा, कारण यामध्ये व्ही आहे की ज्याची किंमत आपल्याला माहित आहे, तसेच यू सुद्धा आपल्याला दिला आहे, ए ची किंमत सुद्धा आपल्याला माहित आहे आणि आपल्याला एस ची किंमत काढायची आहे, त्यामुळे हे समीकरण आपल्याला उपयोगी ठरेल। मग गतिविषयक तिसरे समीकरण व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as। मग व्ही बरोबर किती तर 0, मग व्ही वर्ग बरोबर 0 होईल बरोबर यू वर्ग बरोबर यू ची किंमत आहे 20 मीटर प्रति सेकंद आणि कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले ए ची किंमत किती आहे तर -8 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले यस। तर या ठिकाणी मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही हे बीजगणिताचा वापर करून नक्कीच स्वतःहून सोडवू शकाल। तर तुम्ही व्हिडिओ थांबवा व सोडवून बघा। तर वेळ वाचवण्यासाठी मी इथे तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय उत्तर मिळेल। जर तुम्ही याला व्यवस्थित सोडवलं तर तुम्हाला मिळेल यस बरोबर 25 मीटर। तर हे तुम्ही स्वतःहून सोडवायचं आहे। मग इथे आपल्याला काय समजतं तर ती रेल्वे पूर्णपणे थांबण्यापूर्वी 25 मीटर इतके अंतर पार करेल। तर इथे महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा पण आपल्याला दिलं जातं की एखादी वस्तू एकसमान त्वरणाने किंवा मग अवत्वरणाने गतिमान असते, त्यावेळी आपण हे सूत्र वापरू शकत नाही, कारण वेग हा सतत बदलता असतो। पण या ठिकाणी आपण या 3 पैकी एक समीकरण वापरून जे विचारलं आहे त्याची किंमत काढू शकतो। तर अशा प्रकारे आपण त्वरणावर आधारित ही 2 उदाहरणं बघितली, तरी व्यवस्थित समजून घ्यायची आणि त्यांचा चांगला सराव करायचा। धन्यवाद।